जमीन रोडवर असली की कोटीत भाव येतो, म्हणजे जमिनीचा भाव वाढतो. आणि माणूस रोडवर आला की काय होतं ते आज तुम्ही आमच्याकडे पाहून समजू शकता. इथं येऊन तोडगा काढल्याशिवाय, इथं लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. पंकजाताई, एकदा येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या. हे तुमचे अधिकारी शेतकऱ्यांच्या ताटात माती घालू लागलेत. गोळ्या झाडा, तुम्ही बुलडोजर खाली टाका, काहीही करा, पण आम्ही जमिनी देणार नाहीत. फक्त 12-12.5 लाख रुपये देऊन आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे. मग आमचे फक्त घरं पाडण्याचा आणि आम्हाला रस्त्यावर आणण्याचा मार्ग या ठिकाणी शासनानं अवलंबला आहे. तुमचा जीव गेला तरी या ठिकाणी एक सुद्धा काम या ठिकाणी होऊ देणार नाही असं. नमस्कार मित्रांनो, 3 महिन्यापूर्वी याच दिवशी 3 तारखेला जिल्हाधिकारी महोदयांनी आश्वासन देऊन इथलं देवमूर्ती येतं, जे आपण जिथं सध्या देवमूर्ती येतं, जे आंदोलन सुरू होतं शेतकऱ्यांचं, तो आंदोलन स्थगित करायला लावलं होतं. 1-1.5 महिन्यात तुमच्या प्रत्येक समस्यांवर काही ना काही तोडगा काढून तुमचं समाधान करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु 3 महिने उलटले, अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. उलट शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचं काम प्रशासनामार्फत सुरू असल्याने शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसत आहेत. आजपासून देवमूर्ती येतं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली असून जालना नांदेड समृद्धी महामार्गात जे मूल्यांकनाबाबत त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या फळझाडांबद्दलच्या प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी आज पुन्हा एकदा ते आंदोलनासाठी बसलेले आहे. तत्पूर्वी ज्या लोकांना, बऱ्याच लोकांना मागच्या वेळी जेव्हा आंदोलन झालं होतं किंवा काही ना काही या जालना नांदेड समृद्धी महामार्गाबद्दलचा व्हिडिओ येतो, त्यांना एक प्रश्न पडतो की जेव्हा शेतकरी प्रशासन तुमच्या मागण्या मंजूर करत नाही तर शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊ नये. पण त्यांच्या माहितीस्तव कायदा असा सांगतो की तुम्हाला तुमची मर्जी असो नसो, तुम्हाला मान्य असो नसो, शासन हे तुमची जमीन घेणार म्हणजे घेणार. त्याच्यामुळेच हे शेतकरी आज इथं आक्रमक झालेलं आहे. मला एक सांगा, 3 महिन्यापूर्वी देखील तुम्हाला आंदोलन छेडलं होतं तुम्ही. जिल्हाधिकारी महोदय इथं येऊन त्यांनी तुम्हाला स्थगित करण्यास आश्वासन दिलं होतं की स्थगित करावं, आम्ही तुमच्या मागण्यांवर काही ना काही तोडगा काढू. पुन्हा एकदा आपण आता आंदोलनाचं हत्यार कशामुळे बसतात? आम्ही मध्यंतरी आंदोलन केलं, 8-10 दिवस आंदोलनाला बसलो. आमदार खोतकर साहेब आणि जिल्हाधिकारी, बाकीचे संबंधित अधिकारी इथं आले. आणि काय असतं, तोडगा काढायचा म्हणजे थोडं पाठीमागं यावं लागतं. सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल या दृष्टीनं आम्ही थोडी सकारात्मक भूमिका घेतली. आणि आपण मागणी करतोय, थोडं त्यांनी पुढे येतील, आम्ही पुढे येऊ, अशा पद्धतीनं आम्ही मागतोय 2 कोटी. तर काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. पण आजपर्यंत काही थोड्याफार गोष्टी, जसं हंगामी बागायत हे ते केल्याशिवाय बाकी मूल्यांकनाचा जो महत्त्वाचा विषय की जिथं 2 कोटी आहे तिथं तुम्ही 20 आणि 25 लाख देत आहे, जिथं 25 लाख पाहिजे तिथं 5-7 लाख रुपये देत आहे. इथं ही थट्टा उडवण्याचं काम आहे. आता आपण बघतोय की आपण ज्या क्षेत्रात आहेत ही रोडवर जमीन आहे. जमीन रोडवर असली की कोटीत भाव येतो, म्हणजे जमिनीचा भाव वाढतो. आणि माणूस रोडवर आला की काय होतं ते आज तुम्ही आमच्याकडे पाहून समजू शकता. म्हणजे आम्हाला या सरकारनं निव्वळ रोडवर आणून ठेवलंय. आता आमची अशी मानसिकता आहे की आता इथं येऊन तोडगा काढल्याशिवाय, इथं लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आज जरी तुम्हाला शांततेत आंदोलन दिसतंय, धरणे आंदोलन, रोज भूमिका बदलणार आहेत. आणि आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं आंदोलन मागे घेताना, आंदोलन मागे घेतोय, पण परत आंदोलन करावं लागलं तर हे शासन प्रशासनाला परवडणारं नसेल. आजही पालकमंत्री इथं आहेत. पालकमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की पंकजाताई, एकदा येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या. हे तुमचे अधिकारी शेतकऱ्यांच्या ताटात माती घालू लागलेत. तुम्ही माती घालू लागलेत. तुम्ही त्यांना रोखा आणि समजून घ्या. आम्हाला जास्त नकोय, रास्त द्या, ही आमची मागणी आहे. आता इथून पुढं तुम्ही बघत असाल, समोर यंत्रणा लागली, बुलडोजर येऊन थांबलेत. जे कलेक्टर इकडे 50% अधिग्रहण झालेलं नसताना 87% अधिग्रहण झालं आणि 8 दिवसात 90% होईल असं सांगून धमकावतात, एक प्रकारे दबाव आणतात शेतकऱ्यांवर. पण आम्ही कुठल्याही, तुम्ही गोळ्या झाडा, तुम्ही बुलडोजर खाली टाका, काहीही करा, पण आम्ही जमिनी देणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि आता या हप्त्यात जर हे निघालं नाही, तोडगा निघाला नाही, तर हे आंदोलन पेटलेलं असेल, महाराष्ट्र पेटलेलं असेल, हे मी तुम्हाला आज या निमित्तानं जाहीरपणे सांगतो. मागच्या वेळी देखील आंदोलन छेडण्यात आलं होतं,
3 महिन्यापूर्वी जेव्हा जिल्हाधिकारी महोदय इथं येऊन त्यांनी सोडवलं होतं, त्याच्यानंतर मुंबईमध्ये देखील 2-3 बैठका झाल्या. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बैठक घेऊन शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये असं देखील सांगितलं होतं. मग नेमकं काय सुरू आहे? वरून पण म्हटलं जातं की शेतकऱ्यांना अन्याय होऊ देऊ नये, खालचे पण म्हणतात की शेतकऱ्यांना अन्याय होऊ देणार नाही, पण तुम्ही पुन्हा एकदा आंदोलनावर बसताय. नेमकं काय कारण? मी गोपाल मोरे, रामनगर येथील शेतकरी. आम्ही परवाच्या दिवशी ज्यावेळेस निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे गेलो होतो, तर तुम्ही आमच्या मागण्यावर नेमकं काय केलं आहे याची माहिती आम्हाला तुम्ही द्या. तर त्यावेळेस तुमच्या मागण्या फक्त आम्ही वरिष्ठाकडे पाठवल्या आहेत, ते निर्णय घेतील असं एक फक्त तोंडाला पानं पुसण्यासारखं काम हे जिल्हाधिकारी साहेब किंवा शासनानं केलं आहे. कारण आम्ही जर बघितलं, आपण जर बघितलं असेल तर SDM साहेब यांची बदली होऊन जवळपास 8 दिवस झाले. फक्त त्यांना जाऊ का दिलं नाही, तर त्याचं कारण फक्त एवढं की समृद्धीचं काम तुम्ही कंप्लीट करून जा. आता जर 2-3 दिवसापूर्वी आम्हाला नोटीस आल्या, तर त्या नोटिसामध्ये सुद्धा 12 लाख 12.5 लाख पर्यंत भाव हा शासनाने आम्हाला करोडोचा दिलेला आहे. आपण जर बघितलं असेल तर जालन्यापासून तर मंठ्यापर्यंत सगळे शेतकरी हे बागायतदार शेतकरी आहे आणि त्यांच्या जमीनसुद्धा खूप महागात जमिनी असताना फक्त 12-12.5 लाख रुपये देऊन आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे शासन करत आहे. यामध्ये आम्ही ज्यावेळेस त्यांना मागणी केली की बाबा ठीक आहे, तुम्ही आमच्या जमिनी घेता तर आम्हाला त्या बदल्यात शासनाची जमीन द्या, तुम्ही गायरान जमीन द्या की आम्ही त्या कोरडवाहू असताना सुद्धा करू, आम्हाला ते मान्य असेल. परंतु त्यांनी ती मागणी सुद्धा आम्ही शासन दरबारी पाठवली, ते निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार नाही. मग आमचे फक्त घरं पाडण्याचा आणि आम्हाला रस्त्यावर आणण्याचा मार्ग या ठिकाणी शासनानं अवलंबला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी राठी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आता जोपर्यंत आमचा भाव ठरत नाही किंवा लेखी देत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आमचा जीव गेला तरी या ठिकाणी एक सुद्धा काम या ठिकाणी होऊ देणार नाही असं आमच्या या ठिकाणी शेतकऱ्याला ठरलं. नेमकं जेव्हा शिंदे साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना अन्याय होऊ देऊ नका, इथले तुम्हाला म्हणतात की आम्हाला वरून काही नाही, नेमकं चाललं कुठं, थांबलं कुठं आहे? की अधिकाऱ्यांना काम होऊ द्यायचं नाहीये का गव्हर्नमेंटला वरचेच ज्या राज्य करते त्यांनाच काम होऊ द्यायचं नाही असं तुम्हाला वाटतं? त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शासनाचं चाललं काय हेच आम्हाला सांगत नाही. ज्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आमची संयुक्त मोजणी झाली त्यावेळेस परिशिष्ट 16 दाखवलं आणि त्याच्यानंतर परिशिष्ट 16 मध्ये काय बाबी समाविष्ट केला हे कुठे दाखवत नाही. आपण जर का नोटीस जर बघितली असेल, एखाद्याकडे जर नोटीस आली, मी तुम्हाला ती पाठवत सुद्धा, त्या नोटीसमध्ये फक्त अमाऊंट दिलेली आहे की एवढी अमाऊंट तुम्हाला दिलेली, तुमच्या घराचं काय धरलं, शेतीचं काय धरलं, पाईपलाईनचं काय धरलं, त्याचं व्याज किती दिलं, किंबहुना त्यांचा रेट काय ठरला आणि त्याचे 5 पट किती हे कुठं सुद्धा नमूद राहत नाही. तुम्हाला जेव्हा मोजणीच्या वेळी आले होते सगळे जे मोजायला, त्यांनी सांगितलं नव्हतं तुम्हाला कशा प्रकारे काय होणार आहे? नाही, ते सांगितलं त्यांनी आम्हाला, फक्त मोजणीमध्ये तुमचं काय आलं फक्त एवढं सांगितलं. पण नंतर त्याच्यामध्ये काही बाबी त्यांनी वगळून टाकल्या. काही अधिकार नसताना शासनानं कलेक्टरच्या यांच्या समितीमध्ये किंवा एवढे तिथं नसताना तुम्ही धरलेले म्हणून त्या वगळून टाकल्या आणि आता फक्त करोडोच्याच नोटीस दिलेले आहे. कारण असं दिसतं की ज्या ठिकाणी विहीर आहे, ज्या ठिकाणी तुमचं कमांड एरिया क्षेत्र आहे ते हंगाम बागायत असतं किंवा बागायत असतं, परंतु तसं न करता फक्त ते सगळं बाबी वगळून सगळं करोडोच. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कलेक्टर साहेबांना आम्ही ज्यावेळेस भेटलो ते म्हणाले की आम्हालाही मान्य आहे की या तुमच्या जमिनी तेवढ्या भावाच्या नाही, ठीक आहे बाबा, हे मार्ग करायचा कोणासाठी? ते म्हणतात की लवादात जा. बरं, लवादात जात त्याची मुदत सध्या संपलेली. जर सगळे शेतकरी जर लवादात गेले मग हा रोड कोणासाठी करायचा? फक्त व्यापारासाठी करायचा की राजकारणाचे घरं भरण्यासाठी करायचा? हे आम्हाला सुद्धा या ठिकाणी समजून येत नाही. त्यामुळे आता आम्ही आंदोलनाला बसलोय. आम्हाला हे भाव परवडत नाही. आम्ही 1 इंचही जमीन ही शासनाला घेऊ देणार नाही जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत. आता जसं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की 87% भूमी अधिग्रहण झालेलं आहे आणि येणाऱ्या 8-10 दिवसात किंवा 15 दिवसांमध्ये 92% जालना तालुक्याचं भूमी अधिग्रहण होणार आहे. तर याच्यात नेमकं तथ्य किती आणि आपली आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे? तथ्य म्हणजे 50% अजून अधिग्रहण झालेले नाही. 50%च्या वर लोकांना नोटिसा नाही, कुणी संमती दिली नाही. 87% कसं होतं मला काही कळलं नाही. हे जाहीरपणे सांगावं, त्यांनी कागद दाखवा. त्यांनी जर 87% दाखवलं ना भूसंपादन झालेलं, उद्याच आम्ही संमती देतो. काय मजाक लावली? निवळ म्हणजे कानात पिढ्यासारखं समजायला लागले. अधिग्रहण झालेलं नाही बरं काय करायला लागले? आता परवा नोटीस आल्या. नोटिसाची मुदत कशी? आज नोटीस दिली, 14 दिवसानंतर तुम्ही सुनावणी ठेवायची, त्याच्यावर आक्षेप घ्यायचे. त्याच्यानंतर नाही तोडगा निघाला तर मग तुम्ही एकतर्फी निर्णय घेऊ शकता शासन. पण काल आज नोटीस देते आणि उद्याची तारीख ठेवते आणि उद्या सुट्टी असते किंवा हेच भेटत नाही. निव्वळ पोरखेळ चालवला. आणि तुम्ही जसं विचारलं की शासनाचं प्रशासन तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं चालू आहे. 1.5 महिना झाला. शिंदे साहेबांची मिटिंग घेऊन सगळे होते, पालकमंत्री, संबंधित अधिकारी, काही इथून यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं जॉईन झाले होते. त्याच्या अद्याप आदेश नाही. म्हणजे निव्वळ पोरखेळ चालवला. शेतकऱ्यांचा अंत पाहतायत पण हे परवडणारं नसेल.
पुढची भूमिका काय राहणार आता? पुढची निवळ झोपीतून उठवून जागा करू आणि असं करू की त्यांनाही पळताभुई थोडी होईल. त्याच्यामुळे आज आंदोलन सांगणार नाही आम्ही. वेळोवेळी निर्णय घेऊन तुम्हाला ते कळवू की आज आता आम्ही बसलो आंदोलनाला, तुम्ही आमच्याशी बोला म्हणून. एकूणच जर आपण बघितलं, जे शासनामार्फत असो किंवा प्रशासनामार्फत असो, शेतकऱ्यांची टिंगल करण्याचं काम वेळोवेळी सुरू आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असंच पूर्ण पोरखेळ सुरू असल्याचं आंदोलनकर्त्याकडून आपल्याला बोलताना जाणवलं. तर येणाऱ्या काळात आंदोलनकर्ते काय भूमिका घेतात, प्रशासन त्यांना कसं हँडल करतं, की पुन्हा वेळ काढू धोरण करून शेवटी खोटे आश्वासन देऊन हे पण आंदोलन मोडीस काढण्याचं काम करत. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल. विजय असो, विजय असो. जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे.